फाइंड सम ऑफ अ डिजिट ऑफ अ नंबर. सिंपल येट ट्रिकी क्वेश्चन. काय करणार आहोत आपण? एक नंबर घेणार आहोत आणि त्याची सम करणार आहोत. म्हणजे 1 + 2 + 3 6. सो हा 6 कसा येणार? चला कोड बघूयात. आपण एक नंबर घेतलाय 1 2 3 4 5 आणि त्यानंतर आपण एक सम व्हेरिएबल इनिशियलाइज केलाय 0 पासून. त्यानंतर इथे आपण एक कंडिशन लिहायला पाहिजे. इफ नम इक्वल्स टू 0, म्हणजे जर आपण इनपुट 0 दिला तर सम इक्वल्स टू 0 प्रिंट करायचं. ऑर एल्स वाईल नंबर इज नॉट इक्वल्स टू 0, तर आपल्याला फॉलो करायचे 3 स्टेप्स. काय करणार आपण? नम मॉड्युलो 10. त्याने काय होणार? आपला जो लास्ट डिजिट आहे तो एक्स्ट्रॅक्ट होणार, म्हणजे इथून निघणार 5. सो ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होणार? आपल्याला तो ऍड करायचा आहे सम व्हेरिएबल मध्ये. हा 5 ऍड होणार सम व्हेरिएबल मध्ये. ही झाली आपली सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय होणार? नम डिवाइड बाय 10. सो तो जो आपला लास्ट नंबर आहे तो होऊन जाणार रिमूव्ह या नंबर मधून आणि परत ही प्रोसेस रिपीट होत राहणार. चला याला डिटेल मध्ये बघूया. आपल्याकडे नंबर होता 1 2 3 4 5. फर्स्ट स्टेप मध्ये आपण मॉड्युलो 10 वापरलाय आणि एक्स्ट्रॅक्ट केलाय 5. त्यानंतर त्या 5 ला आपण ऍड केलाय सम व्हेरिएबल मध्ये. त्यानंतर आपण या नंबरला डिवाइड बाय 10 केलाय आणि आपल्याकडे नंबर कोणता उरतो? 1 2 3 4. इथून मॉड्युलो 10 यूज करून आपण एक्स्ट्रॅक्ट केलाय 4 आणि या 4 ला आपण केलाय सम व्हेरिएबल मध्ये ऍड. कसं? तर 5 + 4 = 9. त्यानंतर डिवाइड बाय 10 नी 1 2 3 आणि मॉड्युलो 10 नी आपण एक्स्ट्रॅक्ट केलाय 3 आणि त्याला ऍड केलाय सम व्हेरिएबल मध्ये. 9 + 3 = 12. परत डिवाइड बाय 10 आपल्याकडे आहे आता 1 2. मॉड्युलो 10 वापरून आपण एक्स्ट्रॅक्ट केलाय 2 आणि त्याला सम व्हेरिएबल मध्ये ऍड केलाय. 12 + 2 14. आणि लास्टली डिवाइड बाय 10 करून आपल्याकडे उरलाय 1. सो त्याला एक्स्ट्रॅक्ट केलंय आणि त्याला सम व्हेरिएबल मध्ये ऍड केलंय. सो फायनली आपला सम काय आलाय? 15. आणि लास्टला आपण प्रिंट केलाय सम ऑफ डिजिट, दॅट इज सम. गॉट इट?